विनंती आहे की सर्वांनी आपापल्या जागेवर स्थानबद्ध व्हा. खाली बसा, उभे कोणीही राहू नका. एक पोरांना तिकडे पोरं उभं राहिलेली, खाली बसा. सर्वांना विनंती, खाली बसा. हेलो 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 हेलो, आवाज दिया, रिटर्न आवाज दो. हेलो 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 हेलो, श्री राधे. ग्रंथाची आरती घेऊया, महाकालची. मी आम्हाला गणपतीची आरती घ्यावं लागेल, ग्रंथाची घ्यावं लागेल, मग महाकालची घ्या. हां, खालच का 2 मिनिटं आरती होईपर्यंत सर्वांनी उभे राहा. अगोदर ग्रंथाची आरती होईल, नंतर मग भस्म आरती होईल आणि कथा चालू होईल. कर्पूर गौरम करुणावतारम संसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवामि सहितं नमामि. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता हर्ता विघ्नाची गुरुवे गुरुवे प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वर्षे दुराची कंठे धरते माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. हे देव हे देव हे मंगलमूर्ती हो श्री माळमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वाने मात्रे मान कामना मूर्ती. हे देव हे गौरी तुम्हाला चंदनाची मूर्ती कोटेश्वरा. हे ललिता मुकुट शोभतो बरा मेनो पुरी चरणी घागरिया. देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराममूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिभर वंदना सर्व सुंद वक्र तुंड त्रिनयना. शास्त्रामाता मठवाणी सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर गजवना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराममूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय जय शिवा ओंकारा बोले हारा शिवा ओंकारा. ब्रह्मा विष्णु सदा शिव बोले भोलेनाथ सदा शिव हर नाथेरारा. ओम हर 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 महादेव. एकानन चतुरानन पंचानन राजे शिव पंचानन राजे. ओंकासन गरुडासन गरुडासन शवाहन साजे. ओम हर 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 महादेव. दो भुज चार चतुर भुज दश भुज अति सोहे शिव दश भुज अति सोहे. गुण रूप निरंता गुण रूप निरंता
वृंदमाला तारी गण मृग मद गंगा गण मृग गण गंगा बोले शुभकारे ओम हर 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 महादेव लक्ष्मी वर उमा वर सावित्री संगे शिव सावित्री सौदे पार्वती अरदासी पार्वती हरदासिनी जटा गंगे ओम हर 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 महादेव घर में कमंडल चक्र त्रिशूल धरता शिव चक्र त्रिशूल धरता जग करता जग हरता जग करता जग भरता जग पालन करता ओम हर 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 महादेव काशी में विश्वनाथ विराज श्री ब्रह्मचारी शिवधनुनी ब्रह्मचारी प्रति भोग लगावत शिव प्रति भोग लगावत महिमा निभाने ओम हर 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 महादेव ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत विवेका शिव जानत विवेका वनवासर देवाते पराशर के मध्य यह तीनों एका ओम हर 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 महादेव शिव जो कोई नर गावेला कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी ओम हर 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 महादेव ओंकारा बोले हर हर ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा भोले भोलेनाथ सदा हर लागे दारा ओम हर 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 महादेव घालील लोटांगण वरील चरण डोळ्यात पारीन उपकुली त्रयाळी नारद भोजन भावे वाळीन मणिना त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव धर्मं मम देव तारे नमाचा मंत्रे देवात्मना वा करोमि यत्नं सकलपुरस्मै नारायणाय समर्पया अच्युतं शिवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपीनाथं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम शिव हर हर महादेव आता सर्वांना विनंती आहे अगदी 2 मिनिटांमध्ये सर्वांना व्यासपीठ खाली करायचं खाली बसा बाकीचे खाली बसा बाकीचे सर्व मंडळीला विचारले
कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्। अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू गजचर्म व्याघ्रांबरधारी भगवान सदाशिव विश्वाचा चालक मालक विश्वाचा अधिपती जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले असा असणारा माझा कैलासपती भोळा सांब सदाशिव याचं पुण्य पावन चरित्र अमोघ वाणीतून त्या ठिकाणी स्वतः शिवाने जे वर्णन केलेलं आहे, ब्रह्मांडाचं सार ब्रह्मांडाचं रहस्य सृष्टीचं त्या ठिकाणी असणारं समग्र तत्वज्ञान ज्या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी सामोहित झालेलं असं दिव्य पुराण भगवान शिवाचं त्या ठिकाणी वाङ्मय स्वरूप असणार श्री शिव महापुराण गेल्या 2 वर्षापासून आपल्या सुंदर असणाऱ्या दत्त रेवणनाथगड संस्थानवर चालू आहे आणि या वर्षी त्या ठिकाणी असणारं 3रं आणि आश्रमाचं तपपूर्तीचं त्या ठिकाणी वर्ष 12वा वर्ष सप्ताहाचं आणि 3रं वर्ष शिवकथेचं आणि दरवर्षीपेक्षा अति उल्हासामध्ये जल्लोषाच्या वातावरणामध्ये भगवान दत्तात्रयांचा तपोपूर्ती सोहळा ज्ञानयज्ञ सोहळा तसंच दत्तयाग संगीतमय शिव महापुराण कथा व कीर्तन महोत्सवाचं यावर्षी दृष्ट लागावा असं सुंदर त्या ठिकाणी आयोजन झालेलं आहे। काल त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन श्रवण केलं आणि त्यांच्या कीर्तनानं त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। आज कथेला सुरुवात होते आहे आणि मी म्हणेन आपल्या तालुक्यातील नाही जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील एकोम नास्ती न द्वितीय न भूतो न भविष्यती 16 दिवसाचा सप्ताह त्या ठिकाणी पहिलाच आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तो आता आपल्या दत्त संस्थानवर नाहीतर आतापर्यंत कधी आपण 16 दिवसाचा त्या ठिकाणी सप्ताह ऐकला नाही आणि पाहिला सुद्धा नाही। आता तो आपल्याला अनुभवायला मिळेल। आजचा पहिलाच दिवस असल्या कारण आपल्याला कथा चालू करायला उशीर झाला, कारण कथा संपायच्या वेळेला आपली कथा चालूच झाली। बघा आपला 10चा टायमिंग संपायचा आहे, 9:45 आपल्याला चालू करायलाच वाजले। पण आता कोणत्याही कार्यक्रमाचा पहिला दिवस म्हटलं पण पहिला दिवस अत्यंत महत्वाचा बरं का। कोणत्याही कार्यक्रमाचा सप्ताहाचा पहिला दिवस म्हटला की गॅटकिन लागण्यासारखा असतो। त्या दिवशी पाहुणे पाहायला येणं, त्या दिवशी सुपारी फुटणं, त्या दिवशी लग्न लावणं, त्या दिवशी पोरगी वाट लावणं, तसा पहिला कथेचा दिवस। आता आजच त्या ठिकाणी सगळं करायचं, आजच मिरवणूक, आजच पूजा, आजच त्या ठिकाणी ग्रंथ चालू करायचा। त्याच्यामुळे आज पहिला थोडा उशीर झाला, म्हणून आयोजकाकडून आणि सर्वांकडून त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांची त्या ठिकाणी क्षमस्व आहे। आश्रमाचे मठाधिपती आमचे परम मित्र भगवान दत्तात्रयाचे त्या ठिकाणी असणारे सेवक आदरणीय गणेशजी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळीच्या सहकार्यानं हा त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ त्या ठिकाणी पार पडतो आहे। म्हणून
तिसऱ्याही वर्षी आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल गणेशजी महाराजांचे खूप खूप त्या ठिकाणी आभार, धन्यवाद आहेत. ज्यांनी आज सुंदर त्या ठिकाणी असणारी भगवान महाकालेश्वराची झाकी आणि जी अघोरी बाबांची मिरवणूक होती असे असणारे विनोद दादा राठोड, बरोबर ना? विकास दादा राठोड यांनी त्या ठिकाणी सुंदर असं त्यांच्या सौजन्यानं आज महाकाल त्या ठिकाणी मिरवणूक आपण बघितली. व्यासमंचावर विराजमान माझे सर्व त्या ठिकाणी असणारी कलाकार मंडळी, महाराज मंडळी, आमच्या हरिभक्त परायण ऍक्टोपॅडवर साथ करणारे, आता 7 दिवस त्यांच्या ऍक्टोपॅडवर आपल्या पायाला ते थिरकायला लावणार आहेत असे असणारे आमच्या हरिभक्त परायण शिवाचा प्रसाद, शिवप्रसाद महाराजांना धन्यवाद. इकडे त्या ठिकाणी बुलबुलवर साथ करणारे 2 वाद्य सोबत वाजवतात, बुलबुलही वाजवतात आणि सिंथही वाजवतात. अशी त्यांच्या डाव्या आणि उजव्या हाताची कमाल दाखवणारे आमच्या हरिभक्त परायण विजय दादा लोंढे घनसावंगीकर यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांच्या बाजूला साथ करणारे, आमच्या कथेला गायनाची साथ करणारे हरिभक्त परायण गायनाचार्य आदरणीय आमचे महेश दादा यांना सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद. आणि तबल्यावर त्या ठिकाणी साथ करणारे, मृदंगावर साथ करणारे आमचे हरिभक्त परायण आपल्या पैठण तालुक्याचं भूषण असणारे हरिभक्त परायण आमचे लखन दादा साबळे आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि गोड साऊंड सिस्टम, हा आवाज कुणाचा, असे असणारे आमचे हरिभक्त परायण शंकर दादा मडके. बघा, महादेवाची कथा आहे. कथा कोणाची आहे? महादेवाची. सिस्टम कोणाचं आहे? शंकराचं, म्हणजे त्यांचं नाव शंकर आहे. सिस्टम आहे शंकराचं, कथा आहे महादेवाची, वाजवायला आहे शिवप्रसाद आणि सांगायला आहे कैलास. म्हणजे सगळे इथून तिथून शिवमयच वातावरण झालेलं आहे. उत्तम त्या ठिकाणी सुंदर डेकोरेशन सिस्टम आमच्या हरिभक्त परायण भैया साहेब आवारे, गजानन गणपती महाराज, महादेवाचे पुत्र गजानन आवारे यांच्या अनमोल त्या ठिकाणी सहकार्याने सगळं वैभव त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यामुळे दिसत आहे, म्हणून त्यांनाही धन्यवाद. आणि सर्वच त्या ठिकाणी आयोजक मंडळी, आता कॅमेऱ्यावर शूट करणारे आमचे 2 दादा समोर बसलेले आहेत. आमचे हरिभक्त परायण दत्त संस्थांचे त्या ठिकाणी ग्राफिक्स डिझाईन करणारे आणि कॅमेरामॅनही आहेत असे आमचे जयेश दादा भोगे यांनाही धन्यवाद. त्यांच्या बाजूला बसलेले दादा, काय नाव आहे त्यांचं? वृतिक महाराज मुळे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद बरं का दादा. कारण आता त्यांच्या मार्फत आपला जो त्या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे हा सर्वांपर्यंत पोहोचेल, म्हणून त्यांना देखील धन्यवाद. अत्यंत आपण अगदी 30 मिनिटांमध्ये आज फक्त 30 मिनिटं कथा घेणार आहे आणि आरती करणार आहोत. चिंता करू नका, आम्हाला सुद्धा भूका लागलेली आहे. तुम्ही तरी मला वाटतं जीवन आलेला असाल. त्याला बडवालता हो. आणि ज्यांच्या त्या ठिकाणी सुंदर जागेवर, ज्यांनी आपली ही जागा, खऱ्या अर्थाने आता गव्हाचे पेरणीचे दिवस आहे, पण आपला एवढा मोठा त्या ठिकाणी जागेचा परिसर पार्किंग साठी असेल, कथा मंडपासाठी असेल, एवढा त्या ठिकाणी जमीन 15 दिवसाकरता त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आमचा पाडळकर परिवार. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे की त्यांची भूमी खऱ्या अर्थानं पावन होईल आहे. कारण शिवपुराण काही सामान्य ग्रंथ नाही. बघा, शिवपुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे, शिवपुराण ज्या जागेवर होतं ती भूमी सुद्धा पवित्र होती, ती जागाही पवित्र होती आणि ती मातीही पवित्र होते. म्हणून कथा झाल्याच्या नंतर लोक बघा त्या जागेवरची माती आपल्या घरी घेऊन जातात. कशामुळं? कारण ती भूमी पवित्र होते. आता जर मी असं सांगितलं की माती घरून घेऊन जावं लागते बर का सर, तर काय होईल माहितीये का? सगळे 1-1 किलोचे पुडके घेऊन जातील. मला वाटतं आपल्या जमिनीत माती ठेवते का नाही का. तिसरं वर्ष म्हणजे तपपूर्ती. एक तप त्या ठिकाणी आपल्या आश्रमाचं होत आहे भगवान दत्तात्रयाच्या कृपेनं. हे तपपूर्तीचा सोहळा आहे आणि हा सोहळा आपल्याला ना भूतो ना भविष्यती असा साजरा करायचा. पहिला दिवस आहे त्याच्यामुळे एवढा समाज आला नाही, पण उद्या निदान आपल्या मागच्या 2 नंबरच्या टावर पर्यंत तरी पब्लिक आली पाहिजे.
हा मागचा काही जास्त लय नाही तो. आता उशीर झाला त्याच्यामुळे आज आपल्याला पब्लिक थोडी कमी आहे, पण उद्या निदान आपला अर्धा मंडप तरी भरला पाहिजे. नाही भरायचा. भविष्यवाणी करू नका अशी. भगवान शिवाचं त्या ठिकाणी असणारं वाङ्मय प्रतिरूप भगवान शिवच त्या ठिकाणी ग्रंथाच्या रूपानं त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे. 2 वर्षे आपण त्या ठिकाणी कथा श्रवण केली, 3ऱ्या वर्षी करतो आहोत. मग आपल्याला बरेच जण प्रश्न करतील, महाराज मागच्याही वर्षी कथा ऐकली, त्याच्या मागच्याही वर्षी कथा ऐकली, मग पुन्हा या वर्षी शिवपुराण ऐकायची काय गरज आहे बरं? आपल्या प्रत्येकाकडे एक वस्तू आहे बघा, 24 तास आपण खिशामध्ये घेऊन फिरतो. त्याला काय म्हणतात? तो आता चालता बोलता उठता बसता प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागतो. पहिल्या माणसाच्या काही मूलभूत गरजा थोड्याच होत्या, अन्न वस्त्र आणि निवारा. आता 4थी वाढली मोबाईल. पहिल्या काय होत्या? अन्न वस्त्र आणि निवारा. आता 4थी गरज वाढली, तिचं नाव काय आहे? मोबाईल. आता त्याच्याशिवाय सुद्धा माणसाला करमत नाही. आता तो मोबाईल काय एकदा चार्जिंग केला की तो काय 8 दिवस तसाच राहतो का? तो मोबाईलचा आपण इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब वापरतो, त्याच्यामुळे काय होतं, ते मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होते. मग जसा तो मोबाईल पुन्हा चार्जिंग करावा लागतो, तसं हे आपल्याला पुन्हा 12 महिन्यातून एकदा चार्जिंग करण्याकरता सप्ताह आहे. मोबाईल जसा चार्जिंग करावं लागतं, तशी माणसाला सुद्धा ही शक्ती पाहिजे, ऊर्जा पाहिजे 12 महिने कार्य करण्याकरता. त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी, याच्याकरता ही परमार्थिक कार्य कथा आहे, कीर्तन आहे, ही त्याच्याकरता आहे. जशी मोबाईलला चार्जिंग लागते, तशी माणसाला सुद्धा परमार्थाची चार्जिंग असावी लागते. आणि हे त्या ठिकाणी यावर्षीचं जे शिवपुराण आहे, हे शिवपुराणाची त्या ठिकाणी कथा श्रवण करायला मिळते. ते सौजन्य, ते यजमान त्या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण फुलारे परिवार, या फुलारे परिवारांना त्या ठिकाणी यावर्षी कथेचं सौजन्य त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी ही कथा होती आहे. अतिशय सुंदर नियोजन त्यांचं आहे. एकदा फुलारे परिवाराकरता जोरदार टाळ्या वाजवा की त्यांच्यामुळे आपल्याला यंदा हे शिवपुराण खऱ्या अर्थानं त्यांचं खूप भाग्य आहे. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं, त्यावेळेस एकदा शिवकथा ऐकायला भेटते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं, तेव्हा एकदा कथा श्रवण करायला मिळते. आणि कोटी जन्माचं पुण्य असावं लागतं, त्यावेळेस एकदा शिवकथा करायला मिळते. एका जन्माचं पुण्य नाहीये, अनेक जन्माचं पुण्य आहे. आणि आजचा मुहूर्त एवढा सुंदर आहे, ज्या मुहूर्तावर आपली कथा चालू झाली ना, आज काय आहे तुम्हाला माहितीये का? आज भगवान शिवाचाच त्या ठिकाणी असणारा अवतार भगवान मार्तंड, भगवान खंडेराय यांचा आजपासून घटस्थापना झाली. षडरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. खंडेरायाचा षडरात्र उत्सव त्या ठिकाणी आजपासून चालू झाला, चंपाषष्ठी पर्यंत. आणि त्या मुहूर्तावर त्या ठिकाणी आपली कथा चालू झाली. त्रिवेणी संगम आहे, दत्तात्रयाची जयंती आहे, खंडेरायाचं षडरात्र आहे, आणि आपलं 12वा तपपूर्ती सोहळा आहे. कथा म्हणजे काय आहे बघा तुम्ही. शरीर जर पवित्र करायचं असेल आपल्याला, तर शरीर पवित्र करण्याकरता आपण स्नानाकरता कुठं जातो? आपण शरीराने केलेले पाप आहेत, हे पाप धुण्याकरता कुठं जातो? हा, वड्यामध्ये, नाल्यामध्ये कुठं जातो आपण? आपण शरीराने केलेले पाप धुण्याकरता कुठं जातो? गंगेवर जातो स्नानाकरता. तिथं गेल्याच्या नंतर आपलं शरीर काय होतं? पवित्र होतं. शरीराने जे काय केलेले पाप आहेत, ते पाप धुण्याकरता गंगा आहे. परंतु मनानं केलेले, चित्तानं केलेले पाप धुण्याकरता कथा आहे. शरीराने केलेले पाप गंगा होऊ शकते, पण मनाने केलेले, चित्ताने केलेले पाप, शरीर शुद्धी करता गंगा आहे, पण आत्मशुद्धी करता त्या ठिकाणी कथा आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का लखनदादा. शरीर शुद्धी करता गंगा आहे,
गंगा ही फक्त शरीराने केलेले पाप धुवू शकते, पण मनानं चित्तानं त्या ठिकाणी केलेले पातक धुण्याकरता शिवकथा आहे. म्हणून प्रत्येकाने या शिवकथा रूपी गंगेमध्ये डुबकी मारली पाहिजे. मनाने केलेले पाप धुण्याकरता त्या ठिकाणी शिवकथा एकच साधन आहे. एका मारवाडी गीतकाराने याचं गोड वर्णन केले बरं का जयेश दादा. तुमचा मोबाईल आहे का तुमच्याकडं? जयेश दादा मोबाईल आहे का तुमच्याकडं? एका मारवाडी गीतकाराचं वर्णन आहे बघा. काय आहे? कि थारो की योजी करम रे मिट जावे रे भारा भाईड़ा घट जावे रे भारा भाईड़ा कि शिव नाम बोलो रे जीवड़ा भारा शिव नाम बोलो रे शिव नाम बोलो रे शिव नाम बोलो रे हारो कियो जिकर हमारे मिट जावे रे मारा भाईरा मिट जावे रे मारा भाईरा शिव नाम बोलो रे जीवड़ा मारा शिव नाम बोलो रे शिव नाम बोलो रे शिव नाम बोलो कथाई गंगा लगा ले डुबकिया शिव कथाई गंगा लगा ले डुबकिया शिव नाम बोलो रे जीवड़ा मारा शिव नाम बोलो रे भाई मारा शिव नाम बोलो रे गोड वर्णन केलेलं आहे बघा काय गीतकारांनी. कि थारो कियो जी करम रे मिट जावे रे मारा भाईड़ा कि शिव नाम बोलो रे जीवड़ा मारा शिव नाम बोलो शिव कथा एक गंगा लगा ले रे डुबकिया कि शिव कथा एक गंगा लगा ले रे डुबकिया कि शिव नाम बोलो रे जीवड़ा मारा शिव नाम बोलो रे. एक जर शिवनाम घेतलं, एक शिवनाम अनंत जन्माचं त्या ठिकाणी पातक नाहीस करण्याचं सामर्थ्य एका नामामध्ये आहे.
जर नामामध्ये जर पातक नाहीसं करण्याचं सामर्थ्य असेल, मग विशाल या कथारूपी गंगामध्ये किती सामर्थ्य असेल, किती जीवशुद्धी त्या ठिकाणी करण्याचं सामर्थ्य असेल. शिवशब्द काफी आहे, एक नाम काफी आहे. जसं त्या ठिकाणी एवढा मोठा जर एक गवताचा वाळलेला गवताचा ढिगार आहे, किंवा चाऱ्याची जर मोठी होळाई जरी असली, किंवा सरपणाचा ढिगार असला वाळलेल्या जळतनाचा, त्याला पेटून देण्याकरता फक्त एक माचीची एक काडी त्या ठिकाणी पुरेशी आहे. का त्याच्याकरता टेंभा लागल? माचीची फक्त एक काडी एवढा मोठा ढिगार पेटून देण्याकरता मुबलक आहे. तसं त्या ठिकाणी जीवाला फक्त तारून देण्याकरता एक शिवनाम त्या ठिकाणी पुरेसा आहे. मग एक शिवनाम जर तारून नेण्याकरता पुरेसा असेल, तर हा कथारूपी समुद्र आपल्याकरता भगवान शिवानं आपल्याला प्रदान केला. आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला गेल्या 2 वर्षापासून शिवपुराण ऐकायला भेटतं. नाही तर लोकांना लांब लांब 200 किलोमीटर ऐकायला जावं लागतं, आणि आपल्याला 2 किलोमीटर ऐकायला येणं होत नाही, 2 पाऊल. कारण हे कोणाच्या सुद्धा भाग्यात नाही. कारण स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातील वैकुंठातील देवतांना सुद्धा वाटतं आम्ही मृत्यू लोकामध्ये या पृथ्वीवर जन्म घ्यावा. ज्यावेळेस भक्त बलवंत हनुमंतराय रामचंद्रांनी ज्यावेळेस अवतार कार्य संपवलं, देव त्या ठिकाणी परमधामाला निघाले, त्यावेळेस सगळे निघाले, हनुमंतही सोबत निघाले. हनुमंत निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमंतानं चालता चालता एक प्रश्न देवाला विचारला. रामरायाला एक प्रश्न विचारला, म्हणे देवा, आपण आता वैकुंठाला मी तुमच्या सोबत निघालो म्हणे, पण या वैकुंठामध्ये काय आहे? अरे हनुमंता, काय नाही हे विचार म्हणे. सगळं काही आहे म्हणे या वैकुंठामध्ये. अरे फक्त हिरे माणी मोती ज्याच्या तर त्या ठिकाणी सडका आहेत म्हणे, रस्ते आहेत, सोन्या चांदीचे त्या ठिकाणी महाल आहेत, कल्पतरूचे बगीचे आहेत. स्वर्गात काय कमी नाही म्हणे. मनामध्ये कल्पना केली की त्या ठिकाणी ते तयार होतं, त्याला स्वर्ग म्हणावं, त्याला वैकुंठ म्हणावं. अरे काय कमी आहे त्या वैकुंठामध्ये? फक्त एकच प्रश्न केला हनुमंतरायांनी, काय म्हणे? देवा सगळे म्हणे त्या वैकुंठामध्ये, पण ती कथा होती का म्हणे वैकुंठात? तिथं कथा कीर्तन होतात का? रामप्रभू म्हणले, हनुमंता सगळं भेटतं म्हणे तिथं, पण एवढं सोडून स्वर्गामध्ये कथा होत नाही, वैकुंठामध्ये कीर्तन होत नाही, वैकुंठामध्ये शिवपुराण नाही, भागवत नाही, रामायण नाही. मग हनुमंत म्हणले, काय करू मी तिथं येऊ? जिथं कथा नाही तिथं हनुमंत नाही म्हणे. पुन्हा हनुमंतराय खाली भूतलावरच राहिले, कशा करता? फक्त एवढी कथा श्रवण करण्याकरता. हनुमंतराय गेले नाही परमधामाला, हनुमंतराय फक्त आणि फक्त एवढी कथा श्रवण करण्याकरता या भूलोकावर थांबले. इतकं कथेचं महत्व आहे. जीवनातील व्यथा दूर करण्याचं सामर्थ्य कथेमध्ये आहे. आणि परमात्म्याला भेटण्याचं त्या ठिकाणी बघा, एखाद्याला जर त्या ठिकाणी मुलगी बघायची असेल लग्नाकरता, किंवा मुलगा बघायचा असेल, तर आपण काय करतो बघा, त्याच्याविषयी अगोदर माहिती जमा करतो. तो मुलगा कसा आहे किंवा ती मुलगी कशी आहे, त्या मुलाला त्या ठिकाणी त्या नवरदेवाला काय आवडतं, काय प्रिय आहे, काय अमुक आहे, काय तमुक आहे, मग त्या ठिकाणी त्याच्याशी लग्न लावतो. तसं शिवाला सुद्धा आपल्याला देह समर्पित करायचा आहे, आपल्याला आपला आत्मा समर्पित करायचा आहे. मग त्या शिवाला त्या ठिकाणी आपल्याला शरण जायचंय, आपली जीवाची दोरी त्या शिवाच्या हातामध्ये द्यायची आहे. त्या शिवाची पूर्णपणे माहिती, त्या शिवाला कशा प्रकारे शरणांगत जावं, आपण कशा प्रकारे शरण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपला उद्धार होईल, त्या शिवाला काय प्रिय आहे, कोणती सेवा कशा प्रकारे केल्यानं भगवान शिव प्राप्त होईल, हे सगळं त्या ठिकाणी माहिती होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता अगोदर आपल्याला ते शिवपुराण श्रवण करणं गरजेचं आहे. शिवपुराण म्हणजे कल्पतरू आहे. ज्या कल्पतरूच्या झाडाखाली बसलं की मनात जी इच्छा येते ती कल्पतरू पूर्ण करते. बघा, कल्पवृक्ष झाड माहितीये का आपल्याला? असं कळत नाही नेमकं ते आपलं कोणतं आहे, पण कल्पतरू असतात. आणि दत्त भक्ता करता तर औदुंबराचं झाडच कल्पतरू आहे. त्या कल्पतरूच्या झाडाखाली म्हणतात बसलं, मनामध्ये जी इच्छा आली की ती इच्छा त्या ठिकाणी तो कल्पतरूचा वृक्ष पूर्ण करत असतो. असे उन्हाळ्याचे दिवस होते. एक वाटसरू निघाला रस्त्याने, त्याला खूप तहान लागली, ऊन पडलेलं होतं. त्याला एक झाड दिसलं, त्या झाडाच्या सावलीत तो बसला. त्याला वाटलं एवढ्या उन्हामध्ये इतकी छान सावली भेटली म्हणे आपल्याला, जर आपल्याला अशी सावली भेटली, असं जर थंड पाणी भेटलं तीच छान होईल म्हणे प्यायला.
आता झाड होतं कल्पतरूच, जशी पाण्याची इच्छा केली का लगेच थंडगार पाण्याचा माठ तिथं उपलब्ध झाला. थंडगार पाणी प्यायला विचार केला, अरे इतकं थंड पाणी आपल्याला भेटलं म्हणे, आता जर सुंदर जेवण भेटलं म्हणे अशा भुकाच्या तडाख्यात तर काय भारी होईल. आता मनामध्ये विचार केला तर लगेच त्या ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक, गोड त्या ठिकाणी मस्त पुरणाच्या पोळ्या, भजी गरम गरम, कुरडई, पापड, कढी, नंतर मस्त अशी तर्हीची आमटी, त्या लिंबाची फोड, बाजूला त्या ठिकाणी सुंदर अशी कोशिंबीर, आहा हा हा, असा मस्त त्या ठिकाणी घमघमाट त्या स्वयंपाकाचा पन्ना किंवा देतो तोंडाला महेश महाराज. आता पाहता काय पोटभर जेवला त्यो. आता जेवल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर दिला आणि तेवढ्यात पडल्या डोक्यात आलं, खरे आपण पाण्याचा विचार केला, पाणी आलं, जेवणाचा विचार केला, जेवण आलं, काय भूताचा खेळ तर नसेल मनात आलंच ना. भूताचा खेळ नसेल म्हटलं की लगेच आवडतो भूत. बरं आता हे भूत आलं म्हणे, या भूतानं मला जर खाल्लं तर. आता मनात आलं तर काय केलं असं, खाल्लं ना. पाहता काय, जसं कल्पतरूच्या झाडाखाली मनामध्ये बसलं की जी इच्छा केली ती पूर्ण होते, मला हे सांगायचंय. तसं शिवपुराण सुद्धा कल्पवृक्ष आहे. आता आपण सगळे कल्पवृक्षाखाली बसलेलो आहे. 7 दिवसामध्ये मनात जी इच्छा केली ती इच्छा पूर्ण करणारा माझा त्या ठिकाणी महादेव आहे. कारण ब्रह्मदेव फक्त आपला ललाट लिहितो. ब्रह्मजी सिर्फ हमारी किस्मत लिखते हैं, लेकिन महाकाल किस्मत बदल देते हैं. ब्रह्मा जी किस्मत लिखते हैं लेकिन महाकाल किस्मत बदल देते हैं. इतना ही नहीं, जो हमारी किस्मत में लिखा है अगर वो हमें नहीं मिलता तो एक बार भोलेनाथ के पास जाओ. जो हमारे किस्मत में नहीं वो भी दिलाने की ताकत भगवान भोलेनाथ रखता है. जे नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे, पण जे नशिबात नाही तेही प्रदान करण्याचं सामर्थ्य महाकालमध्ये आहे. म्हणून त्याला देवांचा देव म्हटलेला आहे, त्याला महादेव म्हटलेला आहे. देवांचाही देव, देवांचाही अधिपती. त्याच्या प्रसादाला सुद्धा फक्त त्या ठिकाणी प्रसाद म्हणत नाही तर शिव महाप्रसाद म्हणतात. त्याच्या ग्रंथालाही फक्त शिवपुराण म्हणत नाही, शिव महापुराण म्हणतात. कारण देवांचाही देव, देवानेही त्याच्या आश्रयाला आहेत. सगळे देव त्याच्या कृपेची अभिलाषा करतात. असा देवांचा देव अधिपती भगवान साम्य सदाशिव, आणि त्याचं हे पुण्य पावन दिव्य चरित्र त्या ठिकाणी आपल्याला आजपासून श्रवण करायला मिळत आहे. आता आज आपली कथा चालू करायच्या वेळेला, संपायच्या वेळेला चालू झाली, त्याच्यामुळे आज आपण इथं विराम देऊ कथेला. आणि उद्या बरोबर 7 वाजता कथेला प्रारंभ होईल. बरोबर 7 ला आपण सगळे मंडपात बसलेले असले पाहिजे. बरोबर उद्या 7 वाजता कथेला प्रारंभ होईल. आता पुन्हा एकदा सांगतेची आरती होईल ग्रंथाची आजची. उद्यापासून फक्त ग्रंथ संपल्याचं म्हणजे त्या ठिकाणी कथा झाल्याच्या नंतरच आरती होईल. आता आज पहिला दिवस होता म्हणून आपण सुरुवातीला आणि पुन्हा अंताला त्या ठिकाणी आरती घेतली, पण उद्यापासून फक्त आपली कथा संपल्याच्या नंतर 10 वाजताच आरती होईल. कथा चालू व्हायच्या अगोदर मंदिरातली आरती होईल 7 वाजता. कथा संपली ते शिवपुराणाची आरती. आमचे कलाकार मंडळी त्या ठिकाणी खूप दूरवरून, आमचे वाशिमवरून प्रसाद दादा आलेले आहेत, घनसावंगीवरून आमचे विजय दादा आलेले आहेत, आमचे महेश महाराज आलेले आहेत, आमचे लखन दादा सुद्धा आळंदीवरून आलेत आज. आणि आता 7 दिवस आपल्याला त्यांच्या हाताची बोटांची जादू त्या ठिकाणी बघायची आहे. आणि आयोजकांना विनंती आहे, आता 7 दिवस त्या ठिकाणी आमच्या लेकरांची जरा चांगली काळजी घ्या. चांगलं त्यांना त्या ठिकाणी 2 किलो वजन जातं आणि त्यांचं वाढलं पाहिजे. महाराज पुढच्या बारीन पळतच आले पाहिजे ते आपल्याकडे. म्हणून उद्या बरोबर 7 वाजता कथेला प्रारंभ होईल. आजची कथा इथं विराम पावते. उद्या बरोबर 7 ला ग्रंथ प्रारंभ होईल. आणि आयोजकांनी काळजी घ्यायची, व्यासपीठावर आरतीच्या यजमानाशिवाय दुसरं कोणाला सुद्धा एंट्री देऊ नका. कारण आपला स्टेज आहे ना बघा, खाली काळीची जमीन असल्यामुळे असा हादर.
लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ऋषिकंठं काळा नयनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा दुनियात निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वो वाळू बाबासी वो वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नेणी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण श्रीकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा विल्लाळा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती वो वाळू भावा शिव वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव वीरज्य सागर मंथन पैकेले रामाजी लौचिक हलहाल उठले तेव्हा असुरा प्राण प्राशान केले प्रियकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती वो वाळू भावारती वो वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर परिवर्तन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटी देवी जवाचे उच्चारी रघुकुलती रामदासा अंतरी जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती वो वाळू भावासी वो वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव गाविंद लोटांगण मंदिर ढंढोऱ्यान माळीन रूप तुझे प्रेमे आनंद भोजन भावी त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्याधरः त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनेन वाक्येन करोमि यद्यं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णामृतं श्रीतं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मन्दारमाला कवितालकाये कपालमाला सुंदराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम श्री महादेवाय विद्महे तत्पुरुषाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम श्री अवधूताय विद्महे अत्रि अनुसया पुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा सहवास तुझाची घडावा देवा तुझाची घडावा योग तुझा न घडावा देवा योग तुझा न घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा 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 हरि ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहे तेजस्विनावलितमस्तु मा द्विषावहे ओम शांति 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 नमः पार्वती पतये शिव हर हर महाबोले संब सदा शिव भगवान की दत्तात्रय भगवान शिव महापुराण की सनातन वैदिक हिंदू धर्म की गौ माता की गंगा माता की छत्रपति शिवाजी महाराज
संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब अवधूत चिंतन शिवदेव महाराज की जय जय